जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे या स्वतः मैदानात उतरल्या असून त्यांनी पूरग्रस्त भागात फिरून परिस्थितीचा आढावा घेत मदत कार्य सुरू केले आहे। त्यांच्या या प्रयत्नांचे अनेकांनी कौतुक केले आहे, परंतु एका घटनेमुळे त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। वाघमारे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून पूरग्रस्तांना अपुरी मदत मिळत असल्याची तक्रार केली, पण यावेळी त्यांनी स्पीकर ऑन करून संभाषण ऐकवल्याने हा दिखावा असल्याची टीका होत आहे। ज्योती वाघमारे यांनी 3000 लोकसंख्या असलेल्या एका गावात पूरग्रस्तांसाठी 200 किट वाटप करून समाजसेवेची भावना दाखवली आहे। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या फोन कॉल दरम्यान त्यांनी स्पीकर ऑन ठेवल्याने आणि संभाषण रेकॉर्ड केल्याची शक्यता असल्याने राजकीय स्टंटबाजीचा आरोप होत आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना विचारले, शिवसेनेच्या वतीने किती मदत केली? यावर वाघमारे यांनी 200 किट वाटपाची माहिती दिली। यावर जिल्हाधिकाऱ्यांचा सवाल होता, 3000 लोकसंख्या असलेल्या गावात 200 किट पुरतील का? ही मदत करण्याची वेळ आहे, राजकारणाची नाही। गावातील वस्तुस्थितीची माहिती देण्यासाठी वाघमारे यांनी साधा फोन केला असता किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन विनंती केली असती तर त्यांच्या समाजसेवेची खरी भावना अधिक स्पष्ट झाली असती। ज्योती वाघमारे यांनी पूरग्रस्तांसाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, पण अशा संकट काळात राजकीय प्रदर्शन टाळता आले असते। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन पूरग्रस्त भागात नियोजनबद्ध पद्धतीने मदत कार्य राबवत आहे। हजारो कुटुंबांना अन्न, निवारा आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत। अशा वेळी राजकीय नेत्यांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे, असे आम्हाला वाटते। ज्योती वाघमारे यांच्या पूरग्रस्तांसाठीच्या प्रयत्नांचे कौतुक होत असले तरी या घटनेने मदत कार्यात राजकारण येत असल्याच्या प्रयत्नांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन राजकारण बाजूला ठेवण्याची गरज असल्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। मंगळवारी किंवा बुधवारीपासून त्यांच्या अकाउंटमध्ये 5-5 हजार रुपये जाणे पण ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे। ठीक आहे, तुम्ही तिथे उभा आहात, लोक तुमच्या समोर आहे, पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना, प्राधान्य जे आहे ना, तो आहे माडा करमाडा, जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे। पुन्हा ते उद्या, आज रात्रीपर्यंत, उद्या पहाटेपर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण होत आहे, कारण धाराशिव आणि अहिल्यानगर मोठा पाऊस रात्रभर झालाय है ना। तर तुम्ही तिथे, आप लीडर है, आप लोगों को थोड़ा समझाओ कि भाई ये परिस्थिती, ऐसा नको की मी कलेक्टरला कॉल केला आणि तुम्ही बोला कलेक्टरशी, है ना। नहीं सर, मैं समझून घेते है, समझा रहे हैं, लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये है, मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा। 3000 लोक आहेत, 500-600 पाठवल्यावर कसं? ऐका ना मॅडम, जेवणाचे किट्स 3000 लोकांना देणे शक्य नाही आहे, म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर। ते पण पोचायला 2 दिवस लागतील, आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर। एक काम करा, तुमच्या शिवसेना पार्टीच्या मार्फत तुम्ही करा ना तिथे। सर मदत घेऊनच आलोय सर, तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय। नाही, तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्फत, पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब। तुम्ही 3000 लोकांची आता मदत करा, 2-3 दिवसात आमचे सगळे सिस्टम उघडून सर। आम्ही मदत करायला आलोय, तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय। नाही, तेवढं होत नाही, मला माहिती। किट घेऊन आलोय साहेब आम्ही। किती किट घेऊन आलाय तुम्ही? साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही, आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब। किती किट? आता सध्याला आम्ही 200 आणले साहेब, आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय आणि किती लोक आहेत साहेब? आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट। अरे तो तुम्ही तर इथे जरा पूर्ण महाराष्ट्राचे तर तुम्ही नाही आहात ना, तुम्ही तिकडे किती लोक आहेत आता? 750ची गरज आहे, 300 आले। कसं होणार साहेब? आम्ही बाकीच्यांना पण देऊ, पण प्रशासनाची नाही का साहेब जबाबदारी? प्रशासन तर आम्ही करत आहोत, शेतकऱ्यांमध्ये देत आहोत, प्रत्येक कुटुंबाला आम्ही 10 किलो तांदूळ, 10 किलो जेवण देत आहोत। 2-3 दिवसात 5000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जाणार। 3000 लोक आहेत, तुम्ही 200 लोकांचे किट आणलाय, तर कसा मदत होईल सांगा मॅडम मला साहेब। परंतु मला सांगा, वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब? नाही, तुम्हाला करावे लागेल। नाही, आम्ही तर करू साहेब, आम्ही तर करूच, परंतु मला कलेक्टर बोलतोय, बोलू द्या मला आता, है ना। बरोबर आहे साहेब, आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला। ऐकून घ्या, हे तो वेळ नाही की प्रशासनाने काय केलं, ते तुमचं नेहमीचं जे राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब। ऐकून घ्या, आता जे वेळ आहे ना, ते उभे होऊन मदत करण्याची आहे, मदत करण्यासाठी चालू आहे साहेब। 3000 लोकांमध्ये तुम्ही 200 किट वाटप करतात साहेब, आम्ही सगळ्यांना वाटतोय।
3000 ते लवकर 1000 पॅकेट करा तिथे आणि लोकांना द्या. आम्ही तर करू ना साहेब, आम्ही पण नक्कीच करू. आमच्या परीनं जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब. ताकद लागलाय बरोबर. पाठोपाठून 20 लोकांना काढलाय, तुम्ही नाही काढलाय. आता वाढवा तुमच्या मदत. हो, आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब. हो, वाढवतोय. साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग, जुन्या गाड्यांचा विश्वास, नव्या स्वप्नांची सवारी. सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने. अशोक लेलँड दोस्त, छोटा हत्ती, महिंद्रा जीतो 3118, अशोक लेलँड, आयशर 1059, बोलेरो कॅम्पर, बडा दोस्त, बोलेरो पिकअप, टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार, जड वाहने आणि बरेच काही. साई मोटर्सची वैशिष्ट्ये: 100% विश्वासू डील्स, फसवणूक नाही, फक्त फायदे. खरेदी करा किंवा विक्री करा, ग्राहकांना भरघोस फायदे. इन्शुरन्स, पासिंग, PUC, कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट. आजच भेट द्या. आमचा पत्ता: साई मोटर्स, जुना बोरामणी नाका, दयानंद कॉलेज रोड, गो गॅस पंपासमोर, सोलापूर. संपर्क 9960 77 47 86 आणि 84 85 87 78 63.